नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज तारीख जी आहे 10 डिसेंबर 2024 आणि आजचा जे वार आहे मंगळवार. आणि आत्ता जस्ट आपण घराच्या बाहेर पडलो. आत्ताची जी वेळ आहे 11:37 झालेत आणि जस्ट आपण आत्ता घराच्या बाहेर पडलो. बघूयात, रात्री तर खूप लेट झाला होता आणि काल थोडासा बिझनेस एकदम स्लो होता. आणि उबरचं काय ते सगळं आपलं काल थोडासा प्रॉब्लेम होता. उबरला मी पेमेंट केलं होतं, ते प्रोसेसिंगमध्ये दाखवत होतं, त्यामुळं अख्खा दिवस उबरवर नाही चालला. संध्याकाळी 7-8च्या नंतर उबर चालू झालं. त्याच्यानंतर 2 ट्रिप कंप्लीट केल्या. 8च्या नंतर नाही, 9-10च्या नंतरच चालू झालं ते. त्यामुळं तेवढं काय काल उबरवरती काम झालं नाही. ओलावरती पण 2, उबरवरती 2 आणि बाकीच्या सगळं रॅपिडोवरती झालं होतं काल. ठीक आहे, बघूयात. आणि आत्ता नेक्स्ट कुठली ट्रिप पडते. आत्ता आपण आहोत द्वारका सिटीमध्ये, डीमार्टच्या इकडे. बघूयात नेक्स्ट ट्रिप. आता नेक्स्ट ट्रिप म्हणण्यापेक्षा दिवसाची सुरुवात आणि पहिली ट्रिप कुठली ॲप करते आणि कुठली ट्रिप देते करतो अपडेट. भेटूयात. आपल्याला जस्ट आत्ता एक राईड पडली होती म्हाळुंगे ते फिनोलेक्स चौक. हे समोरचा जो चौक दिसतो फिनोलेक्स चौक आहे सिग्नलचा. आणि जस्ट आपण कस्टमरला या ठिकाणी ड्रॉप केले. या ट्रिपचे आपल्याला दिले तर 260 रुपये रॅपिडोनी. आपल्याला म्हाळुंगे ते फिनोलेक्स चौकाची ट्रिप पडली होती. 17 किलोमीटर अंतराचे दिलेत आपल्याला 260 रुपये. आणि जस्ट ड्रॉप करून बसलो. ती ट्रिप आपल्याला रॅपिडोवरती आली होती. बघूयात नेक्स्ट ट्रिप कुठल्या ॲपवरती येते. तर आता आपल्या 2 ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत. सॉरी, 2 नाही, आपली आत्ता एक ट्रिप कंप्लीट झालेली आहे. आपल्याला चिंचवडच्या सर्कलपासून आपल्याला ट्रिप पडली होती इकडे चिमणी फाट्याची. आणि जस्ट आता कस्टमरला सोडून 214 रुपये कस्टमरचं झालं आहे. 11 किलोमीटरचा ड्रॉप होता. एक अर्धा तास लागला आपला कस्टमरला ड्रॉप करण्यासाठी. आणि जस्ट सोडून आता आपण जसं थांबलो होतो त्याच्यानंतर आपल्याला दुसरी एक राईड आली. आत्ता राईड कुठली ती काय चेक नाही केलं. 350च्या जवळपास काहीतरी फेर दाखवला. आणि इकडनं राईड खूप उशिरा पडतात. म्हणजे इकडच्या थोडंसं राईड इकडं कमी असतात. ट्रिप पडत नाहीत ह्या साईडला, चाकण साईडला म्हणा, ह्या साईडला म्हणा. त्यामुळं म्हणलं कुठली असो राईड दिसली पटकन ॲक्सेप्ट केली. ही पण राईड रॅपिडवरतीच आली आपल्याला. बघूयात आता पुढची कस्टमरला पिक करून. ठीक आहे, तर चला. कंप्लीट केली आपण. ती आपल्याला चिमणी फाटा ते पोलीस स्टेशनची पडली होती. आणि कस्टमर जे ड्रॉप करून आपण 1-5 मिनटं झालं थांबलोत. पाठीमागच्या साईडला येऊन थांबलोत आपण. ट्रिपचे दिलेत आपल्याला 375 रुपये. आणि ठीक आहे, अंतर जे होतं 27 किलोमीटर होतं. आणि वेळ जे लागला ट्रिप कंप्लीट करायला 1 तास लागला. आणि नाश्ता वगैरे करून घेऊ. आत्ता वाजले 3:21 झालेत. आणि आपण जेवण वगैरे काही केलं नाही. आता करू त्या काहीतरी आहे इथं करूयात. ह्या साईडला आजूबाजूला काय आहे, बरेच आहे स्टॉल ज्यूसचं इकडं. ठीक आहे, आता आपण थोडंसं रुबी हॉल क्लिनिकच्या इथं आलो आहे. ट्रिप आली होती म्हणून आपण इकडं फिरलो होतो, तर ट्रिप कॅन्सल झाले ते जाऊजेपर्यंत. तर मित्रांनो, आत्ता वेळ झाली आहे 9:29 म्हणजे 9:30 वाजलेत. आणि आत्ता आपण आहोत मोशीमध्ये. आपल्या एका टायरची हवा कमी झाली होती, त्यामुळे थोडीशी त्याची हवा चेक करून घेतली आपण. आत्ता सगळ्या टायरमध्ये 35-40च्या आत हवा ठेवलेली आहे आता. आणि आत्तापर्यंत ज्या आपल्या ट्रिप झाल्यात, टोटल आपल्या 5 ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत. रुबी हॉल क्लिनिकच्या इथून आपल्याला सासवडची ट्रिप पडली होती. आणि त्या ट्रिपला कंप्लीट करायला लागला होता आपल्याला 1 तास 20 मिनिटे. आणि त्याचं जे अंतर होतं 33 किलोमीटर होतं. आणि आपल्याला फेअर जे दिला आहे उबरने 515 रुपये दिलेत त्याचे. आणि त्याच्यानंतर ते चांगला फेअर दिला आहे. त्याच्यानंतर आपल्या तिथूनच लगेच 1-2 मिनटात जसं आपण कस्टमरला ड्रॉप केला आणि तिथून निघालो की लगेच ट्रिप पडली तिथूनच स्वारगेटची. आणि त्या 30 किलोमीटर अंतर जे आपल्याला दिले होते 450 रुपये 451 रुपये दिलेत उबरने. आणि ते ट्रिप कंप्लीट करायला पण आपल्याला 1 तास 10 मिनटे वेळ लागला होता. त्याच्यानंतर आपल्याला जसे आपण स्वारगेटमध्ये कस्टमरला सोडलं
तर तिथून आपल्याला डायरेक्ट निगडीची ट्रिप पडली होती 307 रुपये फेअर. ते ट्रिप कंप्लीट करायला आपल्याला लागला 1 तास 10 मिनटं परत. आणि जे अंतर जे होतं 21 किलोमीटर होतं. आणि त्याच्यानंतर एक छोटीशी आपण 1.5 किलोमीटर म्हणजे 1.5 किलोमीटरची राईड कंप्लीट केली. 500 मीटर पिकअप होता आणि 1.5 किलोमीटरचा ड्रॉप. त्याचे आपल्याला दिलेत उबरने 114 रुपये. आणि जी आपल्याला ट्रिप पडली होती स्वारगेट ते निगडी, ते ट्रिप पडली होती रॅपिडोवरती. 307 रुपये फेअर दिला त्याचा. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला छोटीशी हे पडली होती 1.5 किलोमीटरचे आपल्याला 114 रुपये दिलेत. त्याच्यानंतर आपल्याला छोटीशी कुठून निगडीमध्येच होती, ते निगडीतल्या निगडीतच ट्रिप झाली ते. त्याच्यानंतर आपल्याला निगडीवरूनच एक ट्रिप पडली जे की दिघीची. आणि ह्या 14 किलोमीटर अंतरचे आपल्याला दिलेत 206 रुपये ओलाने. आणि ही ट्रिप कंप्लीट करायला वेळ लागला आपल्याला 35 मिनटे. आणि मग दिघीतून आपण सरळ घराकडे निघालो. म्हणजे रस्त्यामध्ये हे पंक्चरचं दुकान, हे आपल्या मुळशीमध्ये पंक्चरचं दुकान चालू दिसल्यामुळं आपण या ठिकाणी आपण आता हवा चेक करून घेतली 4 टायर 5 टायरमधली. आणि आता निघालो आपण घराकडं. एक अर्धा पाऊण तास लागेल घरी जायला आपल्याला. ठीक आहे, तर चला तर मग जाऊयात आपण घरी आता. अशा प्रकारे आपण पोचलो आहोत घरी. आणि आजचं जे आपलं कलेक्शन झालं आहे तर रॅपिडोवरती 1150, उबरवरती 1100 आणि ओलावरती 200. तर अशा प्रकारे 2400 रुपये कलेक्शन द्यायला आहे. त्यामध्ये आपण तेवढेच एकदा CNG टाकलं आहे आता 640चा. आणि आत्ता बऱ्याच गाड्या आहेत, म्हणजे 2 का 3 गाड्या संपल्यात. 1 मिनिट चेकच करतो. सहा गाड्या CNG आहेत. म्हणजे दुपारपर्यंत कसं आपण करू शकतो जर लवकर गेलो तर, नाहीतर मग आपल्याला लेट गेलो तर संध्याकाळी भरावं लागेल परत. आणि याचं टोटल रनिंग झालं आहे 205 किलोमीटर गाडी चालली आहे आजच्या डेटमध्ये. आणि कलेक्शन 2400 रुपये झाले. आणि 250 रुपये गाडी चालली. त्यामध्ये आपण भोसरीवरून आपल्या घरापर्यंत रिटर्न आलो 22 किलोमीटर अंतर. ठीक आहे, तर मग अशा प्रकारे आपण या व्हिडिओला इथंच एंड करूयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, टाटा, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या आणि सेफ ड्राईव्ह करा. बाय बाय.